उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। या दौऱ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित असणार। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या पुणे जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक। 2026-27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्याला मान्यता मिळणार। अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच बैठक। अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मुंबईत पत्रकार परिषद घेतल्यानंतर रोहित पवारांची आज दिल्लीत पत्रकार परिषद। सुनेत्रा पवार दिल्लीत असताना रोहित पवारांची दिल्ली वारी महत्त्वाची। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक। विरोधात एकही अर्ज न आल्यामुळे भाजपच्या रितू तावडे होणार मुंबईच्या महापौर, तर शिवसेनेचे संजय घाडी होणार उपमहापौर। मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। दोघेही मुंबई महानगरपालिकेच्या क्वीन गॅलरीमधून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पाहणार। रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी। त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसमोर भाजपकडून बॅनरबाजी। मुंबईच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात अशा आशयाची बॅनरबाजी। महापालिकेसमोर असलेल्या सीएसएमटी परिसरातील रस्त्यांच्या दुभाजकांवरही मधोमध भाजपाचे झेंडे। मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर म्हणून विराजमान होण्यास सज्ज। त्याआधी संजय घाडींचं पत्नीकडून औक्षण। चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या नगरसेवकांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही। जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांना सगळं माहिती होतं आणि त्यामुळे कारवाई होणार नसल्याचे संकेत। परभणी जिल्हा परिषदेमध्ये ठाकरेंची शिवसेना सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार। खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली दौऱ्यावर। सांगली जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून हालचाली होण्याची शक्यता। जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची मदत। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मदत घेणार का याकडे लक्ष। प्रशांत पडोळेंच्या निलंबनानंतर गोंदिया शहरात बॅनरबाजी। भंडारा गोंदियाची जनता खासदार पडोळेंच्या पाठीशी। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी 8 खासदारांचं निलंबन। पीठासीन अधिकाऱ्यांवर भिरकावली होती कागद। मीरा भाईंदरमध्ये महापौर आज पदभार स्वीकारणार। 11 या लकी नंबरसाठी 9 दिवसांनी पदग्रहण सोहळा होतोय अशी चर्चा आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य असावे की अंधश्रद्धेला, असा प्रश्न उपस्थित। नाशिकमधील शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीची एकनाथ शिंदेंकडून दखल। ठाण्यात घेतली बैठक। प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी शिंदेंची थेट आणि स्वतंत्रपणे चर्चा। पदाधिकाऱ्यांना दिल्या कानपिचक्या। पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश निकम यांची निवड। महापौर मंजुषा नागपुरे यांनी निलेश निकमांना दिलं होतं निवडीचं पत्र। श्वसनाच्या त्रासामुळे मागील 3 दिवसांपासून पुण्याच्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा। डॉक्टरांकडून पवारांना 5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला। डोंबिवलीमधल्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा काल लोकलमधून पडून मृत्यू। तर या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर ठाणे स्टेशन समोरील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ प्रवासी संघटनांचं काळे कपडे घालून निषेध आंदोलन। सरांगेंनी केलेल्या आरोपांच्या विरोधात अजय बारस्करांकडून अहिल्यानगर न्यायालयामध्ये याचिका। मात्र काल झालेल्या सुनावणीला जरांगे गैरहजर। कोर्ट काय कारवाई करणार याकडे लक्ष। खासदार असले तरी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून काम करता येईल। मुंबई सत्र न्यायालयानं केलं स्पष्ट। विजय पालांडे यांनी निकम खासदार झाल्यामुळे घेतला होता आक्षेप। गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात 19 वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या। पोलिसांकडून प्रेम त्रिकोणाचा संशय व्यक्त। घटनेप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीसह 23 वर्षीय तरुणाची पोलिसांकडून चौकशी। 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला बदनामीची धमकी देऊन 5 नराधमांकडून तिच्यावर वारंवार अत्याचार। अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना। पीडित 3 महिन्यांची गर्भवती। आरोपींच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। तस्करी केलेलं सोनं वितळवून बाजारात विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना अटक। ईडीची कारवाई। बेकायदेशीर सोनं वितळवण्याची संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त। जवळपास 9,22,00,000 रुपयांचं सोनं जप्त। वाशिमच्या शेलू बाजार येथे 2 किलो गांजासह एकाला अटक। परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याच्या
गुप्त माहितीवरून कारवाई, पुढील तपास सुरू. विरार पूर्वेकडील मनवेल पाडा संतनगर परिसरामध्ये तोंडरे हॉस्पिटल जवळ टँकर चालकाचा बेजबाबदारपणा. वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याचा प्रकार. अवजड वाहन चालकांकडून होणारे नियमभंग अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. संबंधित वाहतूक विभागाने दखल घेण्याची मागणी. पालघरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. केळव्यात इमर्जन्सी लँडिंग. 2 कॅप्टनसह 4 प्रवाशांचा समावेश. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित. मुंबईहून गुजरातकडे जात होतं हेलिकॉप्टर. राज्यात आजपासून 15,631 जागांसाठी पोलीस भरती. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश. उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास ते बाद ठरवले जातील. जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाच्या 171 जागांसाठी 12,000 अर्ज. भरती प्रक्रियेमध्ये कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेत कॅमेरे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या 64 जागांसाठी 16,000 अर्ज. भरती प्रक्रिया सुरू. भरतीसाठी पोलिसांकडून 900 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. अमरावती ग्रामीणमधील पोलिसांच्या 214 पदांसाठी तब्बल 22,000 उमेदवारांचे अर्ज. अमरावतीच्या जोग स्टेडियमवर पार पडणार भरती प्रक्रिया. सुरुवातीला दररोज 800, नंतर टप्प्याटप्प्याने 2,000 उमेदवारांची मैदानी चाचणी. भारतातील पहिल्या संगीत मार्गाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज शुभारंभ. मुंबईतील कोस्टर रोडवर वाजणार जय हो गाण्याची धून. विशेष संगीत पट्ट्यांमुळे वाहन चालकांना सुखद असा अनुभव मिळणार. सोन्याच्या दरात 2,200 रुपयांची वाढ. सोनं प्रतितोळा 1,60,200 रुपयांवर, तर चांदीच्या दरात मात्र 7,500 रुपयांची घसरण. चांदी प्रति किलो मागे 2,64,500 रुपयांवर. एसटी कर्मचाऱ्यांचं बोंब मारो आंदोलन. अर्थ खात्याविरोधात 24 फेब्रुवारीला आझाद मैदानात करणार आंदोलन. वेतनवाढ फरक आणि वाढीव रक्कम न मिळाल्यानं नाराजी. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेवर 12 ते 21 फेब्रुवारी दरम्यान 24 विशेष गाड्या धावणार. सीएसएमटी ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान धावणार विशेष गाड्या. सर्व उपाययोजना कडेकोट बंदोबस्तानंतरही 12वी परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपीची 42 प्रकरणं. अमरावती विभागात सर्वाधिक 22 प्रकरणं. पुणे विभागामध्ये 10, मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागामध्ये एकही कॉपी नसल्याची राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सचिवांची माहिती. भंडाऱ्यात आंबागडमध्ये 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वडिलांचं निधन. मुलीनं मोठ्या धैर्यानं दिली 12वीची परीक्षा. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गाठलं परीक्षा केंद्र. आता एक महत्त्वाची बातमी आहे. वंदे मातरम या राष्ट्रगानाची आता 6 पदं गाणं हे बंधनकारक झालंय. केंद्रीय गृह मंत्रालयानं या संदर्भातले आदेश जारी केलेत. ध्वजारोहण, राष्ट्रपतींच्या आगमनासह अधिकृत कार्यक्रमांसाठी आता हे बंधन घालण्यात आलंय. 6 छंदांचे 3 मिनिटं 10 सेकंदांचं वंदे मातरम यावेळी वाजवलं जाईल. जन गण मन सोबत असा वंदे मातरम गाणंही वाजवलं जाणार आहे आणि ते 6 पदं गाणं बंधनकारक असेल. तर केंद्रीय गृह मंत्रालयानं हे नवे आदेश जारी केले. यानंतर घेणार आहोत उर्वरित महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर प्रसादामधल्या भेसळ प्रकरणी ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. कागदपत्रे आणि आरोपपत्राचा तपास सुरू. एकूण 36 लोकांवर आरोप. देवस्थानचे 9 अधिकारी आणि 5 दुग्ध तज्ज्ञांचाही समावेश. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये आजपासून बाबरी मशिदीचं बांधकाम. 2 ते 4 लाख लोक बांधकामात सहभागी होण्याचा अंदाज. जनता उन्नयन पार्टीचे प्रमुख हुमायूं कबीर यांचा बाबरीच्या बांधकामासाठी पुढाकार. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताची चिंता वाढली. आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल. अभिषेकच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश होण्याची शक्यता. भारताची उद्या नामिबियाच्या विरोधात लढत. बांगलादेशमध्ये उद्या सार्वत्रिक निवडणुका. मात्र निवडणुकीच्या 48 तास आधी आणखी एका हिंदू व्यावसायिकाची हत्या. मैमनसिंग जिल्ह्यामधल्या त्रिशाल भागातील घटना. सुषेन चंद्र सरकार या 62 वर्षीय व्यावसायिकाचं नाव.
जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे जोरदार बर्फवृष्टी, घरांच्या छतासह वाहनांवर बर्फाची चादर, रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत. कझाकिस्तानच्या काही भागात सध्या जोरदार हिमवृष्टी, घटनेत 2 कारचा अपघात, हिमवृष्टी दरम्यान रस्ते अपघाताचा व्हिडिओ समोर. इंडोनेशियामधल्या तेगलमध्ये पुराचा कहर, कालिगुंग नदीची पातळी वाढल्यामुळे ऐतिहासिक पूल कोसळला, अनेक घरं पाण्याखाली, बचाव कार्य सुरू. मादागास्कर देशातील तोमासिना येथे गेजानी चक्रीवादळाचा विध्वंस, वादळाच्या तीव्रतेमुळे जनजीवन विस्कळीत, तर वादळापूर्वीच्या पावसामुळे येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अनेक अडचणी वाढल्या. छत्तीसगडमधल्या कोरियामध्ये थाई खारफुटी माशांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना मासे रस्त्यावर विखुरले, मासे लुटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. अमेरिकेनं नेहमीच पाकिस्तानचा टॉयलेट पेपर सारखा वापर केला, पाकिस्तानचे संरक्षण मंत्र्यांची लोकसभेत अमेरिकेवर आगपाखड, अफगाणिस्तान विरुद्धच्या जिहादच्या नावाने लढवले आणि सोडून दिलं, असं आसिफ ख्वाजा यांचं वक्तव्य. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार, इराणच्या मुद्द्यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार. भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता होणार बैठक. अल्बेनियाची राजधानी तिरानामध्ये सरकारविरोधी पुन्हा हिंसक निदर्शनं, अल्बेनियाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, हजारो निदर्शक रस्त्यावर, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर.